मनमोहक. मला तर वाटतं स्वर्गातून अप्सराच आली आहे. गुडी गुडी. चला तिलाच विचारूयात. हा हा चला. हे सुंदरी, हं? तू कोण आहे हं? आणि या वनात तपस्या करण्यासाठी का बसली आहेस? का बसली आहेस? गिडगिडी, गुडी गुडी. ती तर काही बोलतच नाही. हे सुंदरी, तू काही बोलत का नाहीस? गुडी गुडी. तू अजूनपर्यंत आमच्या प्रश्नाचं उत्तर का दिलं नाहीस? आम्ही राक्षस सेना आहोत. गुडी गुडी. गुडी, मला काहीतरी बोलायचंय. तू माझ्या मनातलं तर नाही ना बोलू इच्छित? तुझ्या मनातलं मी कसं जाणू? मी काय असा सूर आहे तर तुझ्या मग मनातली तू गोष्ट बोलू? आता काय बोललास? मी काय बोललो? की मी हिच्याशी विवाह करू इच्छितो. तू माझ्या मनातलं बोललास. गिडगिडी, गुडी गुडी. हा विचार पहिला मी केला होता. 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 गिडगिडी, गुडी गुडी. गिडगिडी, गुडी गुडी. गुडी गुडी. गुडी गुडी. गुडी गुडी. गुडी गुडी. खबरदार! तुम्ही तुमच्या शक्तीचा उपयोग नाही केला होता महाराज. तर मग महाराज, ती साधारण स्त्री नाहीये, महान तपस्विनी आहे. हो महाराज. हो महाराज. तिच्या तपस्येत विघ्न येऊ नये म्हणून स्वयं हा. अग्निदेव रक्षण करतात. मूर्खांनो, समस्त वायू, अग्नी आणि पृथ्वी यावर आमचं वर्चस्व आहे. हे तुम्हाला माहित नाही? माहिती आहे महाराज, पण काय मूर्खा, तू तिला माझं नाव नाही सांगितलं? सांगितलं होतं महाराज. मग आमच्या नावाने त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर भय नाही आलं? महाराज, तिचा तेजस्वीपणा बघून तुम्ही सुद्धा भयभीत व्हाल. आमच्या चेहऱ्यावर भय? हा महाराज, तुम्ही दोघं आमचे विश्वासू सैनिक आहात म्हणून तुम्हाला आम्ही सोडून देतोय. पण तुम्ही आम्हाला लवकरच सांगा, ती सुंदरी कुठे आहे? आम्ही तिला आमच्या शक्तीने प्रभावित करू. आजच्या रात्रीच आमच्या निघण्याचा प्रबंध करा. अति सुंदर. वा, काय तेज आहे. जणू साक्षात अप्सराच आहे. हे सुंदरी, हे तप समाधी सोडून तू माझ्या बरोबर चल. मी तुला माझी पट्टराणी बनवेन. तर तू असं ऐकणार नाहीस. अच्छा, तर तू आपली सुरक्षा घेऊन इथे बसली आहेस. पण येते इथे माझ्या समोर काहीच नाहीये. कोण आहेस तू? या त्रिलोकाला आपल्या बोटावर नाचवणारा असुरांचा राजाधिराज आहे मी. दुष्ट, तू माझी तपस्या भंग केली, ह्याची शिक्षा मी तुला अवश्य देईन. नारायण 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 नारायण. देवी, हे तुम्ही काय करता? मुनिवर, ह्याने माझ्या तपश्चर्येत बाधा आणली आहे. ह्याला मी जाळून भस्म करून टाकेन. नारायण नारायण. परंतु देवी, तुम्ही केलेल्या तपस्येचं काय होणार? ती तर क्षणार्धातच वाया जाईल देवी. काही उपाय आहे मुनिवर? नारायण नारायण. महामाया, आदिशक्ती मातेला आव्हान कर. तीच या बहिरूपीचा संहार करेल. जशी आज्ञा मुनिवर. नारायण नारायण नारायण.
सुते जगत व्यापिते विश्वरूपे नमोस्तुते जगद्वन्दे तातारविन्दे नमोस्तुते 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 माते त्वरित ये अंत पाहू नको माते त्वरित ये अंत पाहू नको अंत पाहू नको अंत पाहू नको अंत पाहू नको माते त्वरित ये अंत पाहू नको माते त्वरित ये अंत पाहू नको अंत पाहू नको अंत पाहू नको अंत पाहू नको अत्र तत्र सर्वत्र दश दिशा तव संचार काल अकाल सर्वकाल तू करे दुष्ट संहार अबलाछल दुष्ट दानव दल करे हाहाकार यंत्र मंत्र तंत्र शक्ति हो अवतार हो अवतार हे माँ उमा पद धारिणी पार्वती शिव भूषिणी हे माँ कलिमल हारिणी त्रिलोकी माते त्वरित ये अंत पाहू नको माते त्वरित ये अंत पाहू नको अंत पाहू नको अंत पाहू नको अंत पाहू नको हो माते त्वरित ये अंत पाहू नको माते त्वरित ये अंत पाहू नको अंत पाहू नको अंत पाहू नको अंत पाहू नको अति अकट बहु विकट माता संकट हे मोह माया आदि शक्ति प्रकट दिव्य सुदिव्य शक्ति युक्त माता तू घट घट खल दंडिके शस्त्राभूषण मंडिके हो अवतार हो अवतार हे अन्याय पाप ध्वंसिनी हे तमांधक नाशिनी हे बला महाप्रबला गुणगुंजनी दुख भंजिनी माते त्वरित ये अंत पाहू नको माते त्वरित ये अंत पाहू नको अंत पाहू नको अंत पाहू नको अंत पाहू नको माते त्वरित ये अंत पाहू नको माते त्वरित ये अंत पाहू नको अंत पाहू नको अंत पाहू नको अंत पाहू नको भक्त बलिए काल छलिए कर दुष्ट संहारण हे जग जननी जग चालिके स्वीकार आवाहन हे विश्व स्वामिनी शिव सुंदरी कर अबला रक्षण हे नरमुंड के शस्त्राभूषण चंडिके हो अवतार हो अवतार हे माँ अवतारिणी माऊली वरदायिनी हे अंबिके जगदंबिके हे माँ जगरूपिणी
ब्रह्माजींचं वरदान. मला असं वरदान द्या की मला कधीच मृत्यू येणार नाही. असंभव. प्रत्येक प्राण्याचा अंत निश्चित आहे. प्रभू, मग तुम्ही असं करा की माझा मृत्यू फक्त स्त्रीच्या हातून व्हावा. तथास्तु. ब्रह्माजींच्या वरदानानुसार मी तुझा काळ बनून आलेले आहे. तुझा अंत माझ्याच हातून होणार आहे. माझा मृत्यू आणि तुझ्या हातून? असंभव. हे अशक्यच आहे. दुष्ट दानवा, तुझी अंतिम घटिका जवळ आलेली आहे. मरणासाठी आता तयार हो तू. आता तू माझ्या लीला बघ. बहुरूपी रूप काय बदलतोस? आता बघ माझे 9 रूप. आज तुझा वाद निश्चितच आहे. आता महिषासुराचं रूप धारण केलंस काय? आता तू मला मारू शकत नाही. मी तुला आज सोडणार नाही. नाही सोडणार. माते, मला क्षमा कर. माते, मला क्षमा कर. माते, माझी एक अंतिम इच्छा आहे. 3 लोकात तुझ्या अमर गाथेत तुझ्या नावाबरोबर या तुच्छालाही स्थान मिळावं. तथास्तु. हे महाशक्ती देवी, आम्ही तुला वंदन करतो. हे विश्वरूपी विश्वपालिनी जगन्माता, आम्ही तुला प्रणाम करतो. लोक तुला माता त्वरिताच्या नावाने ओळखतील. दुष्ट महिषासूर दानवाचा वध करून तू महिषासूर वर्धिनी म्हणून प्रचलित होशील. इतकंच नाही तर तू त्याला मुक्ती दिली आहेस. माता, तू कृपाळू आहेस, दयाळू आहेस आणि संकटहारणी पण आहेस. आम्ही सारे तुला आम्ही तुला प्रणाम करतो. प्रणाम माते. माते, तुझे दर्शन झाल्याने मी धन्य झाले. माझी हाक ऐकून
त्वरित धावून येणारी माते, तुझा जय जयकार असो. नारायण नारायण अंबे नमोस्तुते. राम 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 प्रभू, आपल्या नामाचा जप तर सर्वत्र ब्रह्मांडात होत आहे. आपण तर त्रिलोकचे स्वामी आहात. मग आपण त्या रामाच्या नावाचा जप का करताय, जो आपल्या भार्याच्या वियोगात वनामध्ये वनवन भटकतोय? देवी, आपण रामाला सामान्य माणूस समजू नका. ते तर विश्वाचे पालक आहेत. मात्र रामाच्या नामस्मरणाने समस्त संकटे दूर होतात. अर्थात समुद्र मंथनाच्या वेळेस जे ज्वालाग्राही विष बाहेर आलं, त्याला देवता वा दानव कोणीच प्राशन करू इच्छित नव्हतं. मी ते विष प्राशन केलं. माझं शरीर निळं पडलं, भयानक ज्वालाग्राही झालं, जे कोणत्याही प्रकारे शांत होत नव्हतं. फक्त राम नाम स्मरणाने ती ज्वाला शांत झाली. नाही स्वामी, मी तर रामाला आपल्या चरणात आणूनच राहीन. नको देवी, अशी चूक करू नका. नाही स्वामी, मी तर रामाला आपल्या चरणात आणूनच राहीन. नको देवी. आज्ञा असावी स्वामी. सीता मातेच्या शोधात रात्र व्हायला आली भाताश्री. हा लक्ष्मण, ये आपण विश्राम करूया. स्वामी, स्वामीजी, मी आले. मी सीता, आपली भार्या. मी इथे आहे. लक्ष्मण भाऊजी, ओ लक्ष्मण भाऊजी, मी इथे आहे. प्रणाम माता. भ्राताश्री, भ्राताश्री, माताश्री आल्यात. दादा, माताश्री आल्यात. हे काय दादा, तुम्ही बघत का नाहीत? तुम्हाला माझी शपथ, बघा ना दादा. प्रणाम माते. तू का आई आली इथे? तू धन्य आहेस राम. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. तो दुष्ट रावण तुझ्या भार्याला दक्षिण दिशेत घेऊन गेलाय. जा, सदा विजयी राहशील. धन्यवाद आई. पण तुमच्याकडे एक विनंती आहे. बोल. आता तुला इथंच वास्तव्य करावं लागेल आई. युगान युगे जनकल्याण हेतू तुला इथंच राहावं लागेल आई. ठीक आहे श्रीराम, मी इथेच राहीन. धन्यवाद आई. प्रणाम माते. माते, आता माझी तपश्चर्या पूर्ण झाली आहे. मी माझे प्राण त्यागू इच्छिते. ठीक आहे देवी साध्वी, आता तुझं वास्तव्यही माझ्या बरोबर तुळजापुरातच असेल. धन्यवाद माते. माते तुझा जय जयकार असो. देवीने रुद्र रूप धारण केले आणि माझं वास्तव्य तुळजापुरातच राहील. चारही तीर्थांचं जल माझ्या चरण स्पर्शाला आलं आणि ते आजही गोमुखातून वाहत आहे आणि युगायुगापर्यंत वाहत राहील. उठ हजान बालका, उठ. अरे हाँ, मीरा, ए मीरा, मीरा, ए मीरा, उठ जरा, उठ मीरा. ऐक, आजपर्यंत मी खूप मोठ्या भ्रमात होतो. अजाणपणात माझ्या हातून खूप मोठी चूक झाली. मीरा, मीरा, प्लीज मला क्षमा कर मीरा. आज मी अज्ञानातून बाहेर पडलोय. माझ्या हातून खूप मोठी चूक झाली. मी मातेच्या शक्तीला आव्हान द्यायला गेलो. मीरा. सुनील, अमित, मी बरा झालो. बरा झालास? मी पूर्णपणे बरा झालोय. पण अजाणपणा माझ्या हातून एक खूप मोठी चूक झाली. मी मातेच्या दरबारात जाऊ इच्छितो. प्लीज मला मातेच्या दारी घेऊन चला. या क्षणी जायचंय मला. मग उशीर कशासाठी? वहिनी, आम्ही पण येणार तुमच्या बरोबर. चला चला जाऊ. चल. माते भवानी
जन कल्याणी भर भक्तांची झोळी मा भर भक्तांची झोळी हे मा हे मा हे मा हे मा माते भवानी जन कल्याणी भर भक्तांची झोळी मा भर भक्तांची झोळी तुकड्यांना तुझा सहारा साऱ्या जगावर तुझा पहारा ओ तीन तुकड्यांना तुझा सहारा साऱ्या जगावर तुझा पहारा निर्धनाना धन देणारी निर्धनाना धन देणारी मा हे मा हे मा हे मा माते भवानी जन कल्याणी भर भक्तांची झोळी हे मा भर भक्तांची झोळी
जर सुनीलने त्या मुखीऐवजी माझ्याशी लग्न केलं असतं तर आज मी या घराची मालकीण झाले असते आणि माझ्या जीवनात एक वेगळाच आनंद आला असता. ये माझ्या मागे ये, पकड मला, पकड, ये माझ्या मागे. ये ना, अगं पकड मला, पकड, ये ना, ये पकड. अगं पकड, तू मला नाही पकडू शकत, नाही पकडू शकत तू मला. नाहीच पकडू शकत. ये माझ्या मागे, पकड मला. कोकिळा, आय लव्ह यू कोकिळा. माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे. माझं पण तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे सुनील. कोकिळा, अगं ए कोकिळा. काय ग आई? हे राम, अगं सटवे, मी तुला जिलेब्या तळायला नाही सांगितलं, कपाटाच्या नकली चाव्या बनवून आणण्यासाठी सांगितलं होतं. मला काय माहित की तू कपाटांच्या डुप्लिकेट चाव्यांबद्दल बोलते असते. देवा रे देवा, घे बनवून आणल्यात. अगं चाव्या घेऊन मी काय करू, चाटू? मी तुला दागिने चोरून आपल्याकडे ठेवायला सांगितलं होतं. अगं बेटा, तू कधी हुशार होणार? आई मला माफ कर. अगं मी माझ्या स्वप्नात रंगले होते. अगं ए भवाने. अरे बापरे, एवढ्या जिलेब्या. आत्या मला पण दे ना गो. जिलेबी खायची आहे? ही घे, खा. किती गरम आहे जिलेबी. माझा हात भाजला. हरामखोर. अरे पळतो की नाही इकडून? चल इकडून. मीरा, ए मीरा, जरा गाडीची चावी तर आण. हं? मीरा, तुझ्या डोळ्यात अश्रू. अगं काय झालं, का रडतेस? हं? मीरा, तुझ्या या खाणाखुणा माझ्या काहीच लक्षात येत नाही. कुमार, बेटा कुमार. हा कुमार कुठे गेलाय? कुमार तर शाळेत गेलाय. कुमार शाळेत गेलाय? बर. कोकिळा, जरा बघ तू ही काय म्हणते. मी कुमारला घेऊन येतोय. ठीक आहे. चल चल, नाटक बंद कर मुके. अगं तुझी ही इशाऱ्याची भाषा तर तुझा नवरा आयुष्यभर नाही समजू शकत. समजलीस? आता तुझं हे नाटक बंद कर. मोठी आली मुकी चुगल्या करायला. अगं घराची सगळी कामं पडली आहेत. अरे यार, या गाडीला पण आताच खराब व्हायचं होतं. शेट. बेटा कुमार, जरा खाली तर उतर. बरं बाबा. काय झालं हिला? बाबा काय झालं गाडीला? बेटा बाईक खराब झालीये. बाबा एक विचारू तुम्हाला? हा हा बेटा विचार ना. तुम्ही रागावणार तर नाही ना? मी तुझ्यावर कधी रागवलंय का बेटा? नाही पाहिलंय पण. पण तुला काय विचारायचंय? बाबा घराची मालकीण कोण आहे? म्हणजे माझी मम्मी की गिरिजा आजी की कोकिळा आत्या? अखेर तुला सांगायचं तरी काय आहे? बाबा तुम्हाला माझा म्हणण्याचा अर्थ नाही कळला का? असं कधी झालंय काय? बाबा असंच घडतंय आपल्या घरामध्ये. काय बोलतोयस? खरं सांगते बाबा. गिरिजा आजी आणि कोकिळा आत्या माझ्या मम्मीला खूप त्रास देतात आणि माझ्या मम्मीकडून सगळं काम करून घेतात. काय? मी खरं सांगतोय बाबा. नाही कुमार, हे सगळं खोटं आहे. जर तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवू शकत नाही तर तुम्ही मम्मीच्या इशाऱ्यानं कसं समजू शकणार? हो, हे सगळं मी काय ऐकतोय? जेव्हा मम्मीनी तक्रार केली तेव्हा तर तुम्ही लक्षच दिलं नाही. त्याचाच तर त्या दोघी जणी फायदा घेतायत. मला खरं नाही वाटत बेटा. जर तुम्हाला हे खरं वाटत नाही तर आपल्या डोळ्यांनी बघा आणि कानांनी ऐका. काय बोलतोयस? शेट. चल लवकर, चल बघूया. चल.
देवा रे देवा, आई बघ, इतक्या भारी आणि मौल्यवान फुलदाणीचा या मुकीने सत्यानाश करून टाकला. देवा रे देवा, कुलक्षणे फुटक्या नशिबाची, इतक्या महागड्या फुलदाणीची वाट लावलीस ना. इतकी सुंदर फुलदाणी होती, तुझ्या बापाच्या घरातून आणली होतीस का? अगे मुके भैरे काळमुखे, डोळे नाहीत आहे का? फुटलेत का? तुझ्या डोळ्यात माती पडली दिसत नाही का? हा आई, जेव्हा पण हिला काम करायला सांगितलं ना, नुकसानाशिवाय करूच शकत नाही. अगं नुकसान नाही करणार तर करणार काय? ही काळमुखी तर जन्मापासून फुटक्या नशिबाची, काळ्या पायाची. हिच्या आई वडिलांनी हेच शिकवलेलं दिसतंय. हो आई, तू पण कसल्या गोष्टी करतेस? अगं, आश्रमात राहणाऱ्यांचे आईबाप असतात का? ही तर रस्त्यावर पडलेली अनाथ आहे, अनाथ. मी तर विसरलेच होते की महाराणी अनाथाश्रमातून आलीये. देव जाणे सुनील कोणाचं पाप आपल्या घरी घेऊन आलाय. आई, एवढं नको सत्वूस ग हिला, नाहीतर हे घर सोडून पळून मी जाईल. तर म्हणते उद्या जाण्यापेक्षा आताच जाऊ दे. हरामखोर, कुलक्षणी, काळ्या पायाची, फुटक्या नशिबाची. अगं माझं तर नशीब उजळेल. मी कुमार जे बोलतोय ते खरं आहे. निघ इथून. हट. वाह गिरजाबाई वाह, काय मोबदला देताय तुम्ही आम्हाला. सुनील बेटा, तू कधी आलास? आम्ही तर सुनबाईशी मस्करी करत होतो. आम्ही तर तिची मस्करी करत होतो. मस्करी? मस्करी नाही आई, नाही आई मस्करी. मी सगळं काही माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. काय कमी केलेलं मी तुम्हाला? का छळ करत होता तुम्ही माझ्या बायकोचा? हा, अरे मी तर कधी तुम्हाला घरची मोलकरी नाही समजलं. आईचा दर्जा दिलेला आईचा. परंतु गिरजाबाई, यात तुमचा काही एक दोष नाही. कारण लिंबाच्या पाल्याला कोणी कितीही जर कोळलं तरी त्याच्यात ना आंब्याचा रस निघत नाही. बेटा, तू हे काय बोलतोयस? सुनबाई तर माझ्या लेकीसारखी आहे. तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मला सगळी हकीकत कळलेली आहे. हे तर बरं झालं कुमारनी मला सगळं काही सांगितलं. नाहीतर तुम्ही तर हिला याआधी की मी तुम्हाला घरातनं ढकलून टाकावं. निघा इकडनं, निघा लवकर. सुनील बेटा, बस पुरे आता. चालते व्हा इकडनं, चालते व्हा इकडनं लवकरात लवकर. ठीक आहे सुनील बेटा, आम्ही चाललोय इथून. आम्ही हे घर कायमचं सोडून चाललोय. चल कोकिळे, आपलं सामान लवकर बांध. आपण इथून लवकरात लवकर निघूया. काय घेऊन आलेला तुम्ही इकडे? जे इकडनं सामान घेऊन जाण्याचं बोलत आहात. चला, चालते व्हा इकडनं, चला. निघा इकडनं लवकर. नाही, मी पण किती मूर्ख आहे. तुझ्या या डोळ्यातल्या अश्रूंना समजू शकलो नाही आणि चाललेलो समाजसेवा करायला. प्लीज मला क्षमा कर. त्या दोघींनी किती सतवलंय तुला. ह्या मायलेकीनी त्या बिचारीला खूप त्रास दिला. ज्यांना तर चांगली अद्दल घडली पाहिजे. आई ग, अर्धी झाले ग मी, चालवत नाही ग. अगं काळमुखी, फुटक्या नशिबाची, सत्यानाश हो तुझा. आई ग, चालवत नाही ग, कमरड गेलं ग मोडून. आई ग. काळमुखी भवानी, तुझ्यामुळे हे दिवस पाहावे लागले. हा, नेहमी मे साऱ्या काळ्या कांडीवर पाणी पडलं, साधं सुनीलाही नाही पडू शकली तू. हे सगळं तुझ्यामुळेच झालंय. जर तू मला मोठमोठी स्वप्न दाखवली नसतीस तर आज ही वेळ आपल्यावर आली नसती. आणि वरून म्हणतेस की हे सगळं माझ्यामुळे झालंय. घाबरू नको बेटी, घाबरू नको. मी त्या काळमुखीला असा धडा शिकवीन ना की तिने 7 जन्म घेतले तरी विसरणार नाही. मी पण गिरिजा आहे. सगळं समजले. म्हणजे आणखी एक षडयंत्र रचणार असतात. ऐक, मी अनेक तांत्रिक मंत्रिकांना ओळखते. ते जादू टोणा करून
मुकीचा सर्वनाश करतील. आपण त्या मुकीला धडा शिकूया. समजले मी सगळं. मग आता उशीर कशाला? चल. हा हा चल चल चल. आई अगं, अगं, लेकी. किती लांब आहे. थोड्या चल तर माझ्या बरोबर. हे काय? किती वेळापासून ओरडतोय? काय तुम्हाला आवाज ऐकायला येत नाहीये? तुम्ही आमचा पाठलाग का करताय? का करताय? मी तुमचा पाठलाग करत नाहीये. उलट तुमचा आवाज ऐकून तुमच्या जवळ आलोय आणि तुम्हाला हे सांगायला आलोय की घरात राखलेले किंवा कोणत्याही समस्येचं समाधान केवळ बाबा खडकचंदच आहेत. ओम डुम डुम चामुंडे, 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 ओम डुम डुम चामुंडे. तर चला, आपल्या सगळ्या चिंता दूर करण्याचा मार्ग मी दाखवतो. घाबरू नका. चला चला, भेटूया खडकचंद बाबाला. ओम डोम चामुंडे, ओम डोम चामुंडे, ओम डोम चामुंडे. हे काली कलकत्त्यावाली, तू या मांत्रिकाला पावली. हे चामुंडे, बाबा खडकचंदचं बोलणं ऐक. चिंची नाही करणारा भूत, कुठे असतो? हे भूता पिशाचांचा सहेशा, प्रेतात्मांचा पिता, ओम चिमी चिमी स्वाहा. आम्ही तुझी समस्या समजतो कन्ये. आम्ही अंतर्ज्ञानी आहोत आणि आमचे शिष्यही अंतर्ज्ञानी आहेत. आणि लोक एका दगडात 2 पक्षी मारू इच्छितात आणि आम्ही 2 दगडात 1 पक्षी मारतो. आम्ही बाबा खडकचंद आहोत. पण बाबा, मी काही समजले नाही बाबा. तुला आपल्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे हा ना? बाबा. आणि माझंही डॉक्टर सुनील बरोबर जुनं वैर आहे. बाबा, तुम्ही अंतर्ज्ञानी आहात, महान आहात. आम्हाला सुनीलशी नाही, त्याच्या मुक्या काळमुख्या बायकोशी बदला घ्यायचा आहे बाबा. हो बाबा, मीराचं असं काहीतरी करा की तिनं घर सोडून जावं. सुनील साहेब तर खूपच सज्जन आहेत. हा बाबा, हा माझ्या मुलीच्या लग्नाचा प्रश्न आहे बाबा. ठीक आहे, आम्ही तुझ्या मुलीसाठी आपला निश्चय बदलतो. धन्यवाद बाबा. पण तुला याची किंमत चुकवावी लागेल. मोबदला? म्हणजे काय बाबा? पूर्ण 25,001 रुपये. 25,001? हा. पण बाबा, हे तर खूप जास्ती आहेत. हो हो बाबा, रक्कम तर खूपच जास्त आहे. कार्य पण कठीण आहे कन्या. एकाला जीवन द्यायचंय तर एकाचं जीवन घ्यायचंय. बाबा, माझ्याजवळ एवढे रुपये नाहीत. हे हे
चोरलेले दागिने आहेत. ह्या व्यतिरिक्त काही नाही बाबा. इथे ठेव. बाकी काम झाल्यानंतर द्यावे लागतील. बरं बाबा. कोणी माझ्या क्रोधापासून वाचू शकत नाही. बघ माझा क्रोध. जय डुम डुम डुमाय चामुंडाय. ओम डुम डुम चामुंडे. ओम डुम डुम डुमाय चामुंडे. हे काळ्या म्हणतालेला लिंबा, जा आपलं काम दाखव. जा. ओ हा? असंभव, बिलकुल असंभव. माझा मंत्र नष्ट केलास नाही. हे पिशाचांच्या राजा. हुकूम माझ्या आका. इथे ये. माझा ऐक. जा त्याला जिवंत किंवा मृत घेऊन ये. महाशय, तुमचा शत्रू जिवंत किंवा मृत येऊ शकत नाही. पण 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 काय पिशाचांच्या राजा. पण महाशय, मला असं वाटतंय की माझाच मृत्यू निश्चित आहे. असंभव, असंभव. खरंच आतापर्यंत कोणालाच हारला नाही. जा, तुला काहीच होणार नाही. ठीक आहे महाराज, जसा तुमचा हुकूम महाशय. माझा मृत्यू तर निश्चितच आहे. रावणाच्या हातून मारण्यापेक्षा रामाच्या हातून मुक्ती मिळाली केव्हाही चांगली. तू जा. ओम डुम चामुंडे. ओम डुम डुम चामुंडे. ओम डुम डुम चामुंडे. ओम डुम डुम चामुंडे. जा. धोका. बाबा खडकचंदाला धोका नाही. मी नाही मानत. मी हार कधीच मानत नाही. हे अडका, तू जा. मीराच्या पूर्ण परिवाराचा नाश कर. ओम डुम डुम चामुंडे. ओम डुम डुम चामुंडे. ओम डुम डुम चामुंडे. ओम जा. हा काय प्रकार आहे? ओम डुम डुम चामुंडे. ओम डुम डुम चामुंडे. ओम डुम डुम चामुंडे. चला निघा इकडनं. चला निघा इकडनं. निघा लवकर. तू समाजाच्या नावावर कलंक आहेस. तू मंत्रशक्तीच्या नावाने भोळ्या भाळ्या जनतेचा छळ चालवलाय तुम्ही. त्यांना दिशाभूल करता. मूर्खा, माझ्या शक्तीबळाने तू इथं आलायस. दुष्ट मांत्रिका, आज मी तुला नाही सोडणार. नाही सोडणार मी तुला. भोळ्या भाळ्या जनतेला सतवतोस, त्यांना दिशाभूल करतोस, त्यांची फसवणूक करतोस. हे घे भोग सजा. हे घे. मंत्राचा दुरुपयोग करणाऱ्या दुष्ट, यापुढे जगाला तुझं हे काळ तोंड पाहावं लागेल. आता भोग ही शिक्षा. हे काय झालं? त्या डॉक्टर सुनीलने मध्येच येऊन आपण केलेल्यावर पाणी ओतलं. नाहीतर त्याचा काटा काढलाच असता. बंद करा तुमची बडबड. मोठे शक्तिशाली समजत होते स्वतःला. खूप मोठे समजत होते तुमचे बाबा स्वतःला. हा, सुनीलला काय पाहतात सगळे उंदरासारखे इकडे तिकडे पळू लागले. फार पाहिली तुमची तंत्रमंत्र विद्या. काही नाही करू शकत तुम्ही. काही नाही करू शकत. आता मलाच काहीतरी करावं लागेल. हा, नवरात्रीचा उत्सव येत आहे. ती काळमुखी गरबा खेळायला जरूर येणार. बस हीच संधी आहे.
नवदुर्गेचे नऊ रूप घेऊनी, नवदुर्गेचे नऊ रूप घेऊनी, नवरात्रीकोत्सव झाला, याग याग दयानो याग, मातेच्या जगराजाला 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 याग याग दयानो याग, मातेच्या काय सांगते ही म्हणते की हिला मातेचे दर्शन झाले. मातेने दर्शन दिले? कुठे आहे माता? तिथे आहे. बर बेटी, तिथे तुला मातेचे दर्शन मिळाले ना, तिथे मला घेऊन चल ना. मातेच्या कृपेने माझे नशीब उजळेल. चल चल ग. माते, ती दुष्ट लोक माझ्या आईला कुठेतरी घेऊन गेलेले आहेत. माझ्या आईची रक्षा कर माते, माझ्या आईची रक्षा कर. उलटा कुलक्षणी अवधीचा आता आम्ही सर्वनाशच करून टाकणार तुझा. लुटून देणार. माते, माझ्या आईची रक्षा कर माते, माते तिची रक्षा कर माते. कुमार, काय झालं बेटा? तू का रडतोयस? बाबा, त्या दोघी आईला घेऊन गेल्यात कुठे. काय बोलतोयस? कुठे? चल लवकर, चल बघूया, चल. काळमुखी कुलक्षणी तुला तर डोंगराच्या कडेवरून लुटून देणार. मर एकदाची, तुझ्या नशिबाची मेली. मर एकदाची. आम्हाला घराबाहेर काढलं, आता दाखवते, पाहते मी तुला कोण वाचवते. मी तुझ्यावर खूप अत्याचार केले, तुझा खूप छळ केलाय. मी तुझं कुंकू हिळवून माझ्या लेकीच्या कपाळावर लावणार होते. आम्हाला माफ कर, आम्ही तुला समजू शकलो नाही. आईचं ऐकून तुझ्यावर खूप अत्याचार केले. मी तुझा कुंकू हिरावण्याचा प्रयत्न केला, पण कुंकू हे हिरावून घेता येत नाही. आज मला कळलं ग की कुंकू कुणाचं हिरावून घेता येत नाही. ते नशिबाने मिळतं ग. मला क्षमा कर, काही होणार नाही. क्षमा कर ग, माझ्या कर्माची शिक्षा मला भोगावी लागते. माझा हात धरा, वर येण्याचा प्रयत्न करा, प्रयत्न करा. मीराताई, मला माफ कर, आम्ही तुला समजू शकलो नाही. आज आम्हाला तुझी भक्ती आणि मातेच्या शक्तीची जाणीव झाली आहे. आम्हाला माफ कर, आम्हाला माफ कर, आम्हाला वाचव. मला मरायचं नाहीये. आम्हाला वाचव नाही, आम्हाला वाचव. मला मरायचं नाहीये ग, मला मरायचं नाहीये ग. मी आज माझ्या मुलीला अविवाहित म्हणताना पाहत आहे. तू बोलू शकतेस ताई? देवीची कृपा झाली. हो, माझा आवाज आला. वर येण्याचा प्रयत्न केला. आईच्या बोलण्यात येऊन मी तुझ्यावर खूप अत्याचार केले. ताई, ताई आम्हाला वाचव, मला वाचव ताई. वर येण्याचा प्रयत्न करा. वाचव ग मला. मी तुम्हाला क्षमा केली आहे. कोकिळा, वर येण्याचा प्रयत्न कर. वर येण्याचा प्रयत्न कर कोकिळा. सगळं व्यवस्थित आहे. तुम्ही वर येण्याचा प्रयत्न करा. ये कोकिळा. शिवाने मिळतं. वरती येण्याचा प्रयत्न करा. करा दोघी वरती येण्याचा प्रयत्न. सोडू नका.
कुठे आहे मीरा? हा, चल बघूया. मीरा, मीरा, मीरा काय झालं तुला? मीरा, मीरा काय झालं? सुनील, कोकिळा आणि गिरिजा मीरा, तुझा आवाज आलाय मीरा. तू बोलू शकतेस मीरा? हो सुनील, देवीची कृपा झाली ना. हो मीरा, आज मला अत्यंत आनंद झालेला आहे. तुझा आवाज आलाय. हे माते, तुझे अनंत उपकार आहेत आमच्यावर. मीराला बोलता येतंय. कुमार, तुझ्या मम्मीला बोलता येतं. मम्मीला बोलता येतं बेटा. मीरा, आज मला खूप आनंद झालाय. हे जगज्जननी माते, कष्ट निवारणी, दुःख हारणी, जीवदायिनी माता, तुझे आम्हा भक्तांवर अनंत उपकार आहेत. हे माते, जो कोणी खऱ्या मनाने तुझी भक्ती करेल, तू असाच प्रसन्न होऊन त्यांच्या भक्तीमध्ये आपली शक्ती प्रदान करीत जा. हीच तुझ्या भक्तांची तुझ्याकडून अपेक्षा आहे. हे माते, तू मला फक्त नवीन जीवनच नाही दिलंय, तर माझ्या अंधकारमय जीवनात एक प्रकाश आणलेला आहेस. तू मला नास्तिकचं आस्तिक बनवलंयस. हे मा, मी आपलं सर्व जीवन तुझ्याच चरणात व्यतीत करू इच्छितो. माते, मला आपला आशीर्वाद द्या माते. माते, तू धन्य आहेस माते. तू धन्य आहेस. तू धन्य आहेस. हे आई जगदंबे, हे माते अंबे, हे तुळजा भवानी, तुझा सदैव जय जयकार असो. हे आई, आम्हा भक्तांवर सदा तुझे उपकार आहेत. हे जगज्जननी, आम्ही तुझ्या दरबारात ही प्रार्थना करायला आलो आहोत की आपल्या भक्तांची भूलचूक क्षमा करावी माते. हे अंबे, आम्हा भक्तांवर दयादृष्टी असावी. हे मा, माझ्यासारख्या मुक्या मुलीला बोलता येऊ लागलं. माते, आता तर हीच इच्छा आहे, जगावं तर तुझ्याच चरणी आणि मरावं तर तुझ्याच चरणी. हे माते, माझे प्राण निघावे तर फक्त तुझ्याच चरणी. बस माझी हीच इच्छा आहे माते, हीच इच्छा आहे. हे मा जगदंबे, तू फक्त मीरेचा आवाजच नाही, तर त्याला एक नवीन जीवन देखील दिलेलं आहेस. हे माते, असंच सदैव आपल्या भक्तांची रक्षा करत राहा, त्यांची सहायता करत राहा. मा जगज्जननी, तू धन्य आहेस माते. तू धन्य आहेस. तुझा जय जयकार असो. जय तुळजा भवानीचा. आई राजा गो गो, आई राजा गो गो, आई राजा गो गो. हे अंबा जगदंबा माता, या जगाची तू दाता. भक्ती भावाने चरणी तुझिया, सुनील ठेवी माथा. हे अंबा जगदंबा माता, या जगाची तू दाता. भक्ती भावाने चरणी तुझिया, सुनील ठेवी माता. हो, संकट समयी धावून येसी, संकट समयी धावून येसी, भक्त मारिता हाक. संकट समयी धावून येसी, भक्त मारिता हाक.